विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडा, सहाय्यक प्राध्यापक डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी, के आर्ट, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज द KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण GG 220B जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे यामधील चॅप्टर नंबर 1 याविषयी आपण चर्चा करणार आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे ॲग्रिकल्चर किंवा ॲग्रिकल्चर मधील आपल्याला काय बघायचं आहे त्यामधलं आपलं बघायचं आहे इंट्रोडक्शन ॲग्रिकल्चर इन महाराष्ट्र, म्हणजे थोडक्यात महाराष्ट्रातील ॲग्रिकल्चर विषयी थोडक्यात ओळख कशी करून देता येईल हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आजच्या तासिकेविषयी आपण सांगत असताना की महाराष्ट्रातील ॲग्रिकल्चर किंवा महाराष्ट्रातील शेती कशी आहे, महाराष्ट्रातील शेतीविषयी असणारे कोणकोणत्या गोष्टी आहेत महाराष्ट्रातील शेतीविषयी याविषयी आपल्याला थोडक्यात कशी इंट्रोडक्शन करता येईल याचाही आपण विचार करणार आहोत. की महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्राच्या 60% क्षेत्र हे लागवडीखाली आहेत हे सर्वांना माहिती आहे. म्हणजे जर आपण असा विचार केला की भारतातील एकूण लागवडीखाली क्षेत्रापैकी फक्त 13% आहेत. आता सह्याद्री पर्वत असेल किंवा सातपुड्याच्या डोंगर रांगा असेल किंवा कमी जाडीचे मृदा आवरण असलेले विस्तृत पठारी प्रदेश असतील किंवा कोकणातील जांभी मृदेचा प्रदेश असेल यामुळे लागवडीखालील क्षेत्र खूपच कमी मर्यादित आहेत हे आपल्याला माहिती आहे. लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी खूप मोठे क्षेत्र नापीक मृदेचे व कमी ओलावा असलेले आहेत. या सर्व क्षेत्रामध्ये 800 मिलीमीटर पेक्षाही कमी पाऊस पडतो. आता जर आपण असा विचार केला की 12 ते 13% जल सिंचित आहेत, डोंगराळ भागात असेल किंवा पर्वत पठारावर असेल, जी शेती होते ती उदरनिर्वाहाची शेती होते किंवा मुख्य शेती ही पावसाळी स्वरूपात आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात आपण असा विचार केला की महाराष्ट्रातील भूमी उपयोजनाच्या बाबतीत जर आपण केलं, लागवडीखाली असलेले क्षेत्र हे 60%, जंगल व्याप्त क्षेत्र 230%, लागवडीखालीच उपलब्ध नसलेले क्षेत्र हे 9% आणि लागवड न करता येण्याजोगे पडक क्षेत्र ज्याला 8%च्या दरम्यान आहे, तर पडक क्षेत्र हे 3%च्या दरम्यान आहे. म्हणजे लागवडीखालील असलेल्या क्षेत्रावर प्रामुख्याने जमिनीच्या उंच सकलपणाचे मोठे नियंत्रण असल्याने दिसून येते. शेतीचे उत्पादन असेल व उत्पादकता असेल यावर मात्र हवामानातील विविधतेचा परिणाम होतो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात असा आपण विचार केला की प्रत्येक महाराष्ट्रातील असणाऱ्या प्रत्येक शेतीच्या प्रत्येक घटकावर याचा परिणाम झालेला आपल्याला म्हणता येईल. आता याही नंतर पुढे आपण जर गेलो तर कोकण किनारपट्टी असेल किंवा कोकण किनारपट्टीला ठाणे असेल, मुंबई असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्ग असेल जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 30% पेक्षा कुठेही लागवडीखाली क्षेत्र जास्त नाही. म्हणजे जर सह्याद्रीच्या पूर्व उताराच्या मावळ भागात जर गेलो अशी परिस्थिती थोडी जास्त अशीच आढळून येते. उदाहरणार्थ नाशिक असेल, पुणे असेल, सातारा असेल, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 50 ते 60% क्षेत्र लागवडीखाली आहेत. आता पूर्वेला जर आपण त्याच विचारात करत गेलो, चंद्रपूर असेल, भंडारा जिल्हा असेल किंवा नागपूर, अमरावती जिल्ह्यात या अनुक्रमे 27% असेल, 42% असेल किंवा 58% असेल व 57% असेल. अशा कमी उपजाऊ जमीन असलेल्या भागामध्ये हे प्रमाण थोडेसे जास्त आढळते. आता उस्मानाबादमध्ये 83% असेल, परभणीमध्ये 80% असेल, औरंगाबादमध्ये 76% असेल, अहमदनगरमध्ये 74%, बीडमध्ये 70% अशी काही उदाहरणं आहेत. आता आपण जर असा विचार केला की राज्यास लागवडीखाली उपलब्ध नसलेले क्षेत्र आणि शेती व्यतिरिक्त इतर गोष्टीसाठी उपयोगात आणलेले गेले आहेत. म्हणजे ग्रामीण भाग असेल किंवा नागरी वस्त्या असेल किंवा दळणवळणाचे मार्ग असेल, खाणी असेल, उद्याने असेल, जलाशयाची याखाली 90% हा क्षेत्र आहेत. आता रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जांभा दगडामुळे असेल किंवा रायगड जिल्ह्यात भरती ओटी विस्तीर्ण प्रदेशात जाणवऱ्या प्रभावामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारची क्षेत्र आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. अशात आता महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या शेतीचे प्रकार आपण जर बघितले तर ओली शेती असेल किंवा कोरडी शेती असेल. आता ओली शेती म्हणजे काय, 200 ते 400 सेंटीमीटरचा जो पाऊस पडतो त्याला आपण ओली शेती म्हणतो आणि कोरडी शेती म्हणजे 50 सेंटीमीटर पेक्षाही कमी पाऊस पडतो त्या ठिकाणी जे असतात त्यामध्ये शेती ही थोडक्यात कोरडी शेती असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता जर कोकण किनारपट्टी असेल तर त्या ठिकाणी ओली शेती म्हणतात आणि महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागामध्ये म्हणजे सोलापूर असेल, अहमदनगर असेल, सातारा, सांगली, पुणे, बीड, जालना, धुळे, औरंगाबाद ह्या जिल्ह्यामध्ये कमी पावसाचे प्रदेश त्या ठिकाणी कोरडी शेती केली जाते असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात आपण महाराष्ट्रातील अग्रिकल्चर विषय आज या ठिकाणी बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं ॲग्रिकल्चर जे टॉपिक आहे ह्या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं आहे की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत शेतीचं महत्त्व काय, हा पहिला टॉपिक बघायचा आहे. त्यानंतर दुसरा टॉपिक बघणार आहोत की प्रमुख पिके महाराष्ट्रातील कोणकोणती, म्हणजे गहू असेल, तांदूळ असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल या प्रमुख पिकांविषयी बघायचे. त्या प्रमुख पिकांच्या असणं आवश्यक असणाऱ्या गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ गहू असेल किंवा तांदूळ असेल किंवा ज्वारी असेल, ही बाजरी असेल, या प्रत्येक पिकासाठी आवश्यक असणारी भौगोलिक परिस्थिती आणि त्या गहू असेल त्याचं भौगोलिक कोणकोणत्या भागामध्ये ह्याचं उत्पादन घेतलं म्हणजे वितरण बघावं लागतं. त्यानंतर पुढचं नगदी पिके किंवा फळबाग आहेत त्याच्यामध्ये कापूस, ऊस, डाळिंब आणि द्राक्ष
या 4 पिकांचा समावेश केलेला आहे. म्हणजे हे फळबागायत पिकं आपल्याला त्या ठिकाणी कुठली भौगोलिक परिस्थिती, उदाहरणार्थ कापूस असेल, कापसाला कुठली भौगोलिक परिस्थितीची आवश्यकता आहे, त्यानंतर कापूस कोणकोणत्या भागामध्ये वितरण झाले, म्हणजे कोणकोणत्या भागामध्ये कापसाचं उत्पादन घेतलं जातं आणि कसं उत्पादनामध्ये वाढ होते, कमी होते, ह्या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहे. त्यानंतर पुढचा सर्वात महत्त्वाचा शेवटचा चौथा टॉपिक जो आहे, महाराष्ट्रातील शेतीच्या समस्या, हा टॉपिक आपल्याला आजच्या या टॉपिकमध्ये बघायचा. म्हणजे शेती किंवा ॲग्रिकल्चर या टॉपिकमध्ये आपल्याला या 4 घटकांचा अभ्यास करायचा. म्हणजे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची शेतीचे महत्त्व असेल, प्रमुख पिके असतील, नगदी पिके असतील आणि महाराष्ट्राच्या शेतीच्या समस्या, हा शेती या किंवा ॲग्रिकल्चर ह्या टॉपिकमध्ये आपण हे शिकणार आहोत. त्यानंतर पुढे सुरू करूया आपण. विद्यार्थी मित्रांनो, की सर्वप्रथम आपण प्रस्तावना करत असताना किंवा महाराष्ट्रातील शेतीविषयी बघत असताना प्रथम ॲग्रिकल्चर किंवा शेती म्हणजे काय किंवा कृषी म्हणजे काय हे समजून घेऊया आणि नंतर आपण महाराष्ट्रातील कृषीकडे जाऊया. की महाराष्ट्राचा कृषी व्यवसाय हा जगातील आपण जर बघितला तर कृषी व्यवसाय हा जगातील अत्यंत पुरातन व्यवसाय आहे आणि तो आजही आधुनिक काळातही तो व्यापक प्रमाणात केला जातो, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे पूर्वीच्या काळापासून चालत असलेला हा व्यापार म्हणजे अत्यंत पुरातन काळापासून असणारा व्यवसाय आजही मोठ्या प्रमाणावर केला जातो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे जगात जवळजवळ आपण जर विचार केला तर जवळजवळ 2/3 लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. म्हणजे 2/3 लोकांचा व्यवसाय हा शेती आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या ठिकाणी असणारा 2/3 लोक ही शेती करतात. आता भारतासारख्या देशामध्ये जवळजवळ सुमारे जर आपण असंही आज जर विचार केला तर साधारण 50-60 ते 70% जवळजवळ लोक आज शेतीवर अवलंबून आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा हा सर्वात महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण असंही म्हटलं जातं की भारतामध्ये शेतीचं उत्पन्न हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. म्हणजे थोडक्यात असं जर आपण विचार केला की जास्तीत जास्त राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भारतीय शेतीचा वाटा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता जर आपण विचार केला की निर्यातीपैकी, तर निर्यातीपैकी जर आपण विचार केला तर 17% किंवा त्यापेक्षा जास्त शेती क्षेत्रात निर्यात भारतातून होती असं आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे शेती क्षेत्राकडून साखर उद्योग असेल, ताग उद्योग असेल, खाद्यतेल उद्योग असेल, कापड उद्योग असेल, चहा असेल, रबर असेल, कॉफी असेल किंवा मसाल्याचे पदार्थ असेल किंवा अन्नधान्य प्रक्रियेवर उद्योग असेल, अशा वेगवेगळ्या उद्योगांना शेती क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात मदत केली जाते. आणि अशा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 24% जास्त उत्पन्न हे शेती व्यवसायातून प्राप्त होते. म्हणजे जर आपण असा विचार केला की राष्ट्रीय उत्पन्नाचा जर आपण विचार केला तर त्यापैकी शेती व्यवसायातून किती मिळतं तर ते 24%. आता आपण असा विचार करू की विकसित देशाच्या तुलनेमध्ये भारताचा वाटा बऱ्याच मोठा आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजेच थोडक्यात असा आपण विचार केला की विकासातील अर्थव्यवस्थेचे कृषीप्रधान वैशिष्ट्य असले तरी हे शेती क्षेत्र मागासलेले आहेत. शेती हा विकासाचा आणि सर्वात महत्त्वाचा आर्थिक विकासाचा पाया मानला जातो असं आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की कुठल्याही भागाचा असेल, कुठल्याही प्रांताचा असेल, कुठल्याही देशाचा असेल, जर त्याचा विकास चांगला व्हायचा असेल तर त्या ठिकाणी अर्थव्यवस्था चांगली बळकट करायची असेल तर त्या ठिकाणी शेती हा आर्थिक व्यवसायाचा पाया मानला जातो. म्हणून शेतीला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात महत्त्व दिले गेले पाहिजे. आता आपण थोडक्यात असा विचार करू की औद्योगिकरणचं निर्यात असेल, अन्नधान्यांचा पुरवठा असेल, रोजगार निर्मिती असेल, ह्या सर्व गोष्टीचा सर्व वेगवेगळ्या बाबी असतील ह्या सर्व प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून असं आपण या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात कृषीप्रधान अर्थव्यवस्थेचे रूपांतर जर आपण औद्योगिक अर्थव्यवस्थेमध्ये होण्यासाठी शेती ह्या निर्वाहावर म्हणजे शेतीवर स्वरूप अवलंबून असतं किंवा त्याला व्यापारी स्वरूप द्यायचे असेल तर त्यासाठी पूर्णपणे ह्या क्षेत्राची क्षमता पूर्णपणे कामात येऊ शकणार नाही असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात असं आपल्या ठिकाणी म्हणावं लागेल की कुठल्याही औद्योगिक क्षेत्रात असेल तर औद्योगिक क्षेत्राला कृषीप्रधान अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे स्वरूप बदलून देऊ शकते, व्यापारी स्वरूप यायला हवे असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे उदाहरणार्थ सिंचन असेल, खते असेल, नवीन बियाणे असेल, सुधारित अवजारे असेल इत्यादी तंत्रात्मक सुधारणा जर व्हायला हव्यात पण त्यासाठी आधी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे जशी अशी एक समस्या आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांमध्ये असणारा जो शेतीचा दृष्टिकोन आहे, शेतकऱ्यांचा असणारा नवीन दृष्टिकोन त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. म्हणजे तंत्रात्मक दृष्टिकोन जर त्यांच्यात आला तर नक्कीच त्या ठिकाणी बदल होऊ शकतात असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता काही शेतकरी असे असतात, काही त्यांच्या समस्या जर आपण म्हणल्या तर ते अज्ञानी असतात, दैववादी असतात किंवा असंही शेतकरी सुधारण्याच्या प्रवृत्तीमध्ये होणे कठीण असते. म्हणजे बरेच शेतकरी असतात त्यांना सुधारणा करण्याची गरज वाटत नाही. म्हणजे आता त्यामुळे किंवा त्यासाठी
त्यामध्ये असणारा सर्वात महत्त्वाचा शेतीविषयक किंवा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वात महत्त्वाचा बदलला गेला पाहिजे. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून जर अशा शेती क्षेत्रामध्ये असणाऱ्या ह्या जर समस्या असतील, या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राच्या अनेक समस्या आहेत. अशा प्रकारच्या समस्या जर सोडवल्या तर नक्कीच त्या ठिकाणी शेती व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात भरभराट येऊ शकते. म्हणजे आता त्याही नंतर आता आणखीन आपण समस्या जर विचार केला तर वाढती लोकसंख्या असेल एक समस्या आहे. आर्थिक धोरण क्षेत्राचा अभाव असेल, उत्पादकता असेल, पाणी पुरवठ्याच्या अपुऱ्या सोयी असेल, तांत्रिक ज्ञानाचा अभाव असेल, भांडवलाचा अभाव असेल, जमिनीचे तुकडीकरण, अशा प्रचंड समस्या आहेत. या समस्यांना भारतातील शेतकरी असेल किंवा शेती समस्यांना तोड देण्यासाठी आज आपण अनेक प्रयत्न केले आहेत. म्हणजे ह्या प्रत्येक योजना असेल, या प्रत्येक योजना त्यासाठी राबवण्यासाठी किंवा या समस्यांना तोंड देण्यासाठी अनेक काळामध्ये वेगवेगळ्या असणाऱ्या पंचवार्षिक काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्या ठिकाणी राबवल्या गेल्या आहेत. म्हणजे संशोधन असेल, प्रशिक्षण असेल आणि विस्तार असेल, यामधून सातत्य ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये परिणामकारक बदल झालेले आहेत असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात जर शेती व्यवसायातील स्वरूप असेल किंवा वैशिष्ट्य असेल, याबरोबरच अनेक घटकांचा अभ्यास यात आपण या ठिकाणी केला जाणार आहोत असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता शेती व्यवसाय हा सर्वसमावेशक आणि प्राथमिक आर्थिक क्रियेशी निगडीत असून आहे. आता भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि त्याचा महत्त्वाचा संबंध आहे असं आपल्या ठिकाणी म्हणावे. म्हणजे प्राथमिक आर्थिक क्रियामध्ये शेती हा व्यवसाय येतो हे आपल्याला नमूद केलं पाहिजे. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, प्राथमिक जो म्हणजे आर्थिक क्रिया ज्या असतात, ज्या प्राथमिक असेल, तृतीय असेल, चतुर्थ असेल, त्या प्राथमिक आर्थिक क्रियामध्ये शेती हा प्रमुख आर्थिक व्यवसाय येतो असं आपल्या ठिकाणी म्हणूया. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं, जर भारतीय अर्थव्यवस्था चांगली किंवा मजबूत आहे त्याचं कारण हे की शेती, आणि सर्वात जास्त म्हणजे भारतामध्ये आता सर्वात जास्त म्हणजे मोठ्या प्रमाणावर शेतीवर लोक अवलंबून आहेत. आता अगदी अलीकडच्या काळात जर आपण विचार केला, औद्योगिक असेल किंवा इतर व्यवसाय नसेल, यांनी शेतीला जरी मागे टाकत असलं किंवा शेत जरी असलं तरी संपूर्ण भारतीयांचा अगदी प्राचीन काळापासून तर आज सगळ्यात सर्वात मोठा जो आधार आहे तो आज शेती आहे असं आपल्या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे जर शेती हा व्यवसाय असेल तर तो भारतीय अर्थव्यवस्थेना किंवा औद्योगिक काळामध्ये प्रगती करण्यासाठी एकमेव मजबूत पाया म्हणून आपण त्या ठिकाणी शेतीकडे बघितलं गेलं पाहिजे असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता शेतीच्या क्षेत्रामुळे भारतातील 50% पेक्षा जास्त लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध होतात आणि शेती क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये 25% जास्त हातभार लागतो असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे भारतातील 2/3 लोक हे अर्थव्यवस्थेशी संबंधित आणि त्या वर अवलंबून आहेत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे कुठल्याही भारतातील लोकांचा जर आपण विचार केला की अर्थव्यवस्थेच्या संबंधी असेल तर 2/3 लोक ही शेती व्यवसायाशी संबंधित असल्यामुळे प्रामुख्याने ही अर्थव्यवस्था त्या लोकांवरती अवलंबून आहे असं आपल्या ठिकाणी नमूद करूया. म्हणजेच तर 1950-51 मध्ये शेतीच्या आर्थिक उत्पन्नाचा वाटा हा 54% होता. आता जर आपण विचार केला 94-95 मध्ये तो कमी होऊन 30% आला. जरी आपण असा विचार केला पण थोडा मोठा प्रमाणात कमी वाटा या ठिकाणी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. पण भारत देशामध्ये शेती असेल किंवा शेतीशी संबंधित असणाऱ्या आर्थिक क्रिया असतील किंवा व्यवसायावर असतील 70% किंवा त्याहीपेक्षा जास्त लोक अवलंबून आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल किंवा नमूद करता येईल असं आपण म्हणूया. आता शेती आणि शेतीशी संबंधित अनेक गोष्टी निर्यात केल्या जातात आणि त्यापासून भारतीयांना मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळतं हे आपल्याला माहिती आहे. आता परकीय चलन मिळत असताना ह्यामधून कोणकोणत्या गोष्टी निर्यात होतात? सर्वात महत्त्वाच्या निर्यातीमध्ये असतो कापूस असेल, मांस असेल, चहा असेल, साखर असेल, कॉफी असेल, सुकलेला मेवा म्हणजे सुका मेवा असेल, चामडे असेल किंवा चामडा उद्योगांमध्ये चामडे असेल, ह्या गोष्टी भारतामधून निर्यात केल्या जातात आणि ह्या मोठ्या प्रमाणात या उत्पादित केल्या जातात. आता भारतातील जर आपण विचार केला की भारतातील 16% निर्यात ही शेती संबंधित गोष्टींनी केली जाते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की भारतातील शेतीचा निर्यातील वाटा हा 16% आहे. म्हणजे भारतातील एकूण निर्यातीपैकी जर आपण विचार केला ती 16% वाटा हा शेतीचा आहे असं आपल्या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात भारतीय शेती ही मोसमी हवामानाशी निगडीत आहे असे आपल्याला ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे जरी आपण म्हणतो की भारताची शेती ही मोसमी हवामानाशी निगडीत, म्हणजे भारताच्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की भारतातील शेती ही मोसमी हवामान म्हणजे मान्सून पावसावर अवलंबून आहे. आता जर आपण असा विचार केला की तर 85% पेक्षा जास्त पर्जन्य हे नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळते. बरोबर आहे, हे नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्य आपल्याला हे मिळतं हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे थोडक्यात मग 45% म्हणजे थोडक्यात या ठिकाणी विशिष्ट काळामध्ये आपल्याकडे पाऊस पडत असल्यामुळे मग भारतीय शेती ही मोसमी हवामानावर अवलंबून आहे असं आपण म्हणूया. म्हणजे आता मोसमी पाऊस कसा आहे आपल्याला माहिती आहे, लहरी स्वरूपाचा असल्यामुळे तो कधी कधी भारतीय शेतीनं लहरी पावसाचा बळी पडला जातो
कधी कधी मोठ्या ओला दुष्काळ असेल, सुका दुष्काळ असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या ती एक प्रकारची समस्या आहे. म्हणजे जर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात अवलंबित्व असल्यामुळे त्या ठिकाणी ह्या समस्यालाही तोंड भारतीय शेतकऱ्याला द्यावं लागतं असं आपलं म्हणूया. म्हणजे भारतात आजही अनेक प्रकारे अनेक भागामध्ये पारंपरिक पद्धती असेल, जुनी अवजारे असेल, बी बियाणे यांच्या सहाय्याने शेती केली जाते असं आपण या ठिकाणी म्हणूया. थोडक्यात भारतामध्ये जर पंजाबचा प्रांत वगळता तर अनेक भागामध्ये शेती केली जाते. आता या ठिकाणी का हरित हरित क्रांती झाल्यामुळे या ठिकाणी थोडासा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर बदल झाले तर असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. आता आपण थोडंसं पुढे जाऊया की कृषी व्यवसायाची संकल्पना काय, की कृषी म्हणजे काय, की शेती म्हणजे काय, याची थोडीशी संकल्पना समजून घेऊया. आता या धातूपासून हा कृषी हा शब्द तयार झाला असावा असा काही अंदाज आहे. आता या शब्दाचा मूळ अर्थ काय होतो, तर या शब्दाचा मूळ अर्थ होतो की नांगरणे असा होतो. आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जमीन नांगरून बी पेरणे आणि त्यातून उत्पादन घेणे म्हणजे कृषी. जमीन नांगरून बी पेरणे आणि त्यातून उत्पादन घेणे म्हणजे कृषी होय असं आपण म्हणूया. म्हणजे कृषी या धातूपासून कृषी हा शब्द तयार झाला आणि शब्दाचा मूळ अर्थ सांगत असताना त्या ठिकाणी नांगरणे असा होतो असं आपल्या या ठिकाणी म्हणूया. म्हणजे थोडक्यात जमीन नांगरून बी पेरणे त्यातून उत्पादन घेणे म्हणजे कृषी होय असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात मानव करत असलेल्या व्यवसायापैकी शेती हा सर्वात जुना आणि मूलभूत व्यवसाय हे आपल्याला मागाशी सांगितल्याप्रमाणे सांगितलं की मानवाला आवश्यक असणारे अन्न असेल किंवा इतर वस्तू असेल ह्या वस्तूंचं प्राप्त करण्यासाठी जमिनीची मशागत करून योग्य त्या वनस्पतींची वाढ करणे म्हणजे शेती व्यवसाय करणे असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे केवळ शेतीतून उत्पादन काढणे एवढ्यापुरता त्याचा अर्थ मर्यादित न ठेवता अपेक्षित नाही. म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन काढून एवढ्यापुरताच अर्थ आपण त्या ठिकाणी धरू शकत नाहीत. म्हणजे आता कृषी व्यवसायात जर असेल तर कृषी व्यवसायाच्या प्राथमिक क्षेत्रामध्ये येणाऱ्या व्यवसायामध्ये पशुपालन असेल, कुक्कुटपालन असेल, रेशीम उद्योग असेल, फलोद्यान असेल, मधुमक्षिका पालन असेल, शेळी मेंढी पालन असेल, मासेमारी असेल, अशा अनेक उद्योगांचा समावेश प्रामुख्याने त्यामध्ये होतो. म्हणजे आता कृषी व्यवसायामध्ये आता शेतमालाच्या उत्पादनाबरोबरच उत्पादनासाठी आदाने, नैसर्गिक व रासायनिक खते असेल, बी बियाणे असेल, यंत्रे असेल, अवजारे असेल इत्यादी अनेक घटकांचा समावेश प्रामुख्याने त्या घटकामध्ये होतो असं आपण म्हणूया. म्हणजेच जमीन लागवडीपूर्वी असेल किंवा पाश्चात्य सर्व शेतामधील कृषीचा समावेश सर्वच क्षेत्रामध्ये कृषीचा समावेश केला गेला आहे असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात शेतीसाठी उपयोगात आणणारी जमीन असेल, अशा जमिनीमध्ये पिके घेणे असेल, जमिनीचा कस वाढवण्यासाठी प्रयत्न करणे असेल, ह्या सर्वांना आपण कृषी असं म्हणता येईल असं आपल्याला ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात ह्या सर्व आपण असं म्हणू शकतो की जमिनीचा कस वाढत असेल तर ह्यासाठी आपण कृषी व्यवसायाची संकल्पना ही समजून घेतली. आता त्याही पुढे सांगत असताना या कृषी संकल्पनेमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो. आता कृषी संकल्पना म्हणजे नेमकं काय, हे कृषी संकल्पना सांगत असताना आपल्याला काही गोष्टी समजावून सांगाव्या लागतील की कृषी संकल्पनेमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात. आता बघा, कृषी संकल्पनेमध्ये येतो पहिलं धान्य किंवा बागायती पिकाची लागवड करणे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की सर्वात महत्वाची माणसाची अन्न ही न अन्न 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 वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजापैकी अन्न ही मूलभूत गरज जर भागवायची असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट गेली तर धान्य किंवा बागायत पिकाची लागवड करायची. त्यामध्ये गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, तांदूळ असेल या ठिकाणी. त्यानंतर मानवाने लागवडीपूर्वक मशागतीची कामे करावी लागतात. त्यामध्ये नांगरणे असेल, वखरणे असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारची कामं असतात ती करावी लागतात. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की फलोत्पादन पिकांची लागवड केली पाहिजे. म्हणजे आंबा असेल, काजू असेल, नारळ असेल, चिक्कू असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची पिके असतात, वेगवेगळ्या प्रकारची फळं असेल, या सर्वांची लागवड करणे हेही त्यामध्ये कृषीमध्ये संज्ञेमध्ये येतं. त्यानंतर पशुपालन एक जोडधंदा म्हणून किंवा माणसाला आवश्यक असणाऱ्या शेती हे जुगार असल्यामुळे, शेती ही मान्सूनच्या पावसावर असल्यामुळे माणसाला आणखीन एक जोडधंदा म्हणून माणसाने पशुपालन हा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे गाय असेल, म्हैस असेल किंवा मेंढी पालन असेल किंवा शेळी पालन असेल याचाही समावेश त्यामध्ये होतो. आता मधुमक्षिका पालन असेल, मध संकलन हा सर्वात महत्वाचा असा एक उद्योग प्रामुख्याने ह्या कृषी या संज्ञेमध्ये येतो असं आपल्या ठिकाणी म्हणावे. त्यानंतर रेशीम उद्योग असेल, तुतीची लागवड असेल किंवा तुती म्हणजे तुतीची झाडं असतात, त्या तुतीच्या झाडावर रेशीम किड्यांचा जोपासना करावी लागते. अशा प्रकारे रेशीम किड्यांची जोपासना असेल हे रेशीम उद्योगामध्ये येतात. आता त्यानंतर कुक्कुटपालन असेल किंवा कुक्कुटपालनामध्ये आपण जर गेलो तर कुक्कुटपालनाची केंद्र उभारणी असेल किंवा कुक्कुटपालन तयार करण्यासाठी करावे लागतात. त्याचाही आपण उभारणी कशी करता येईल याचाही समावेश कृषीमध्ये येतो. त्यानंतर पुढे मत्स्य व्यवसाय असेल, गोड्या पाण्यातील मासेमारी करताना असताना कशा प्रकारची मासेमारी हा याचाही व्यवसाय प्रामुख्याने हा व्यवसायाप्रमाणे कृषी या संज्ञेत येतो असं आपण म्हणूया. शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खताचा पुरवठा करणे, सेंद्रिय स्वरूपाची खते असेल, रासायनिक खते असेल या सर्वांचा समावेश प्रामुख्याने कृषी या संज्ञेमध्ये येतो. आणि शेतीसाठी यंत्रे
यंत्रे असेल किंवा आणि अवजारे असतील यांचा वापर करणे, इतर अनुषंगिक उपकरणांचा समावेश प्रामुख्याने कृषी या क्षेत्रामध्ये येत असतो असं आपल्या ठिकाणी म्हणजेच अशा प्रकारे कृषी ही संज्ञा ही ब्रॉड प्रकारची कृषी संज्ञा आहे. या कृषी संज्ञेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कृषी असेल, धान्याचं उत्पादन असेल किंवा कृषीवर अवलंबून असणारे छोटे मोठे उद्योग असतील, या सर्वांचा समावेश कृषी या संज्ञेमध्ये होतो असं आपल्या ठिकाणी म्हणजे थोडक्यात कृषी ही संज्ञा तुम्हाला समजली असेल किंवा शेती ही समजली तुम्हाला शेती ही संज्ञा समजली असेल, शेतीलाच कृषी म्हटलंय आणि या सर्वांचा समावेश आपण कृषी या संज्ञेमध्ये करतो असं आपल्या ठिकाणी नमूद करता येईल. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला असं म्हणूया की कृषी हा चा विचार करत असताना कृषी हा प्राचीन आणि प्रथम अवस्थेतील व्यवसाय होता हे आपल्याला माहिती आहे. आता या व्यवसायामधील नैसर्गिक बंधग्राह्य धरून मानव शेतीचा व्यवसाय त्या जागी करत होता असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे वाळवंटाच्या प्रदेशात सुद्धा शेती केली जाते. पण त्या ठिकाणी असणारी प्रतिकूल परिस्थिती असलेली शेती आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यासाठी पिकाची लागवडण्याची योग्य परिस्थिती असते. त्या ठिकाणी पिकाची लागवड केली जाते असं आपल्याला माहिती आहे. म्हणून मानवाला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी मानवाने शेती व्यवसायाचे मोठे स्थान आहे. म्हणजे मानव भटकंती अवस्थेमधून ज्या ठिकाणी स्थिर झाला, तर स्थिर होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण होतं की तो माणूस त्या ठिकाणी शेती करू लागला आणि सर्वात महत्त्वाचं शेती करत असल्यामुळे किंवा शेती करायला लागल्यामुळे त्या ठिकाणी मानवाला स्थैर्य प्राप्त झाले. म्हणजे थोडक्यात मानवाच्या प्रारंभिक अवस्थेमधून स्थलांतरित केली जाणाऱ्या प्रकारची शेती आज मानवाकडे स्थायी शेती स्वरूपाची म्हणजे ह्या विकास प्रक्रियेबरोबर स्थायी स्वरूपाची शेती करण्यास सुरुवात केली. हे सर्वात महत्त्वाचं कारण ही शेती आहे असं आपल्या ठिकाणी नमूद करावं लागेल. म्हणजे थोडक्यात मानवाचं भटक अवस्थेमधून स्थिर अवस्थेमध्ये पदार्पण ह्या शेती ह्या व्यवसायाने दिलं आहे असं आपल्या ठिकाणी नमूद करू शकतो. म्हणजे जनावर त्यानंतर पुढे जनावरांची निर्मिती झाली, जनावरांच्या मशागतीसाठी जनावरांची जोपासना करण्यास सुरुवात झाली, पशुपालन व्यवसायाला प्रारंभ झाला, उदरनिर्वाहाच्या शेतीसाठी सखोल शेतीचा प्रारंभ झाला. म्हणजे थोडक्यात ह्या गोष्टी असणाऱ्या मानवाच्या जसा मानवाचा विकास होत गेला तसा शेतीचा विकास झाला. म्हणजे प्रारंभिक अवस्थेमध्ये असणारी शेती आणि आजच्या प्रकारची असणारी सखोल शेती यामध्ये मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट झाली. ही डेव्हलपमेंट सुद्धा या ठिकाणी मानवाच्या असणाऱ्या जसा मानवाचा प्रगती काळापासून तर आजपर्यंत जशी आधुनिक काळापर्यंत जशी मानवाची डेव्हलपमेंट होत गेली त्याप्रमाणे माणसाच्या स्थलांतरित शेतीपासून तर सखोल शेतीकडे त्याची मानवाची वाटचाल चांगल्या प्रकारे लागू राहिली आहे. म्हणजेच लोकसंख्या वाढीवरून अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची गरज पूर्ण करण्यासाठी मानवाने शेती ह्या विकासाकडे सर्वात महत्त्वाचे लक्ष दिले गेले आहेत असं आपल्या ठिकाणी नमूद करावं लागेल. म्हणजेच आता आपण असा विचार करू की शास्त्रीय दृष्टिकोनातून शेती व्यवसायाकडे पाहिले जाऊ लागले आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून जर शेतीकडे पाहिलं गेलं तर सर्वात मोठाचं डेव्हलपमेंट हा आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे आजही जर आपण विचार केला की देशातील अर्थव्यवस्थेमध्ये अद्यापही कृषी क्षेत्राला महत्त्वाचे स्थान आहेत असं आपल्याला म्हणू शकतो. म्हणजे आपण बघितलं की अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा कणा म्हणून आपण त्या अर्थव्यवस्थेतील शेतीला बघितलं गेलं पाहिजे किंवा बघतोय. आता भारतासारख्या बहुसंख्य लोक ग्रामीण भागात राहतात. आपली उपजीविका शेती ह्या संलग्न व्यवसायावर अवलंबून आहेत. हे सर्वांना माहिती आहे सर्वश्रुती की भारतासारख्या बहुसंख्य असणाऱ्या देशामध्ये ग्रामीण भागात राहणारी लोकसंख्या आणि सर्वात जास्तीत जास्त व्यवसाय हा शेती व्यवसाय ह्या भारतामध्ये अवलंबून आहेत आणि त्याच्यावर असणारे अवलंबून लोक हे शेती व्यवसायाशी निगडीत आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणून. आता गहू असेल, तांदूळ असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, नाचणी असेल अशा या उपभोगाच्या पिकाबरोबर म्हणजे ह्या उपभोग म्हणजे माणसाला जिवंत राहण्यासाठी की आवश्यक असणाऱ्या पिकाबरोबरच माणूस काय तो रबर असेल, चहा, कॉफी, ऊस, ज्यूट, फलोत्पादन ह्या पिकांनाही महत्त्वाचे स्थान प्राप्त करून दिलं आहे. आणि या सर्वांच्या यातून मला सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांना प्राप्त झाली ते म्हणजे परकीय चलन मिळून देणारी पिके आणि ह्या पिकाकडे काही दृष्टी आपण पाहिले गेलं पाहिजे असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात आता आपण असं म्हणूया की भारतासारख्या देशात देखील निर्वाह पातळी शेतीचा पुनर्विचार केला जात आहे आणि आता ही एक काळाची गरज बनली आहे असं आपल्या म्हणूया. म्हणजे आता स्वातंत्र्याचा विचार जर करत असताना की भारतीय शेतीचे स्वरूप मागासलेले होते, परंतु आता जुन्या आणि पारंपरिक शेतीने केली जात आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणू शकतो हे स्वरूप होतं. पण आज यांत्रिकीकरणाचा अभाव दिसतो. सर्वात महत्त्वाची शेतकरी केवळ निर्वाह करता शेती करत होते असं आपल्याला पूर्वीच्या काळापासून माहिती आहे. पण आज जमीनदारी पद्धतीने शेतकऱ्याच्या जमिनीवरचे स्वामित्व नाकारले गेले होते. पर्यायाने शेती जमिनी स्थिर झाल्या आणि जमिनीच्या सुधारणांचा अभाव झाला. आता जमीनदारी पद्धत कारणास्तव शोषणावर आधारित होती. कुळाकडून जमिनी कसून घेतल्या जात होत्या. कुळांना कोणत्या स्वरूपाचे कायदेशीर हक्क नव्हते हे आपल्याला माहिती आहे. पण स्वातंत्र्य ज्या वेळेस भारताला मिळालं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र असेल किंवा भारत असेल या भारतातील असणाऱ्या असणाऱ्या शेतीच्या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला. म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जमिनी विषयक सुधारणांमध्ये जे प्रयत्न केले
त्या सर्व प्रयत्नांचा कुळ कायदा असेल, तुकडेबंदी कायदा असेल, तुकडे जोड कायदा असेल, आदिवासी जमिनीविषयक कायदा असेल, ह्या इत्यादीमुळे सर्व प्रकारच्या शेती विकासाला चांगल्या प्रकारची गती मिळाली असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की भारतामध्ये 1951 पासून सुरू झालेल्या पंचवार्षिक योजना असेल, हरित क्रांती 1962 झालेली हरित क्रांती असेल, कृषी विषयक धोरण असेल, ह्या सर्व नवीन तंत्रज्ञानामुळे वापरामध्ये गती मिळाली आणि देशातील विविध कृषी विद्यापीठामधून असेल, संशोधन असेल, शेतकऱ्यांच्या शेतावर असेल, विस्तार कार्यामुळे गल्ले जाऊ लागले आणि परिणामी ह्या सर्वांचा परिणाम काय झाला तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या सर्वांचा परिणाम म्हणून शेतीचा स्वरूप असेल, शेतीच्या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आणि विकास झपाट्याने झाला असं आपल्या या ठिकाणी नमूद करूया. अशा प्रकारे महाराष्ट्रातील असणाऱ्या शेतीच्या आपण बघितली. आता महाराष्ट्रातील शेतीच्या असणाऱ्या शेतीचे महत्त्व किंवा महाराष्ट्रात असणाऱ्या शेतीचे महत्त्व काय किंवा इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रिकल्चर इन इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र म्हणजे सर्वात महत्त्वाचे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं काय महत्त्व हे आपण बघणार आहोत. आता शेतीचं महत्त्व बघत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाचे कोणकोणत्या पॉईंटच्या आधारे किंवा कोणकोणत्या मुद्द्याच्या आधारे बघायचं आहे तर सर्वात पहिला मुद्दा येतो अन्नधान्याचा पुरवठा, दुसरा येतो राज्यातील उत्पन्नाचा हिस्सा, तिसरा येतो उपजीविकेचे साधन, त्यानंतर औद्योगिक प्रगतीला हातभार असेल, त्यानंतर भांडवल निर्मितीला हातभार असेल, त्यानंतर निर्यात असेल आणि इतर क्षेत्राचा आधार असेल. या सर्व 7 घटकांच्या आधारे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेत कृषी शेतीचे महत्त्व अत्यंत आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणून महाराष्ट्रातील असणारी कृषी कशा प्रकारे हे आपण बघणार आहोत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील कृषी किंवा महाराष्ट्रातील कृषी म्हणजे काय किंवा कृषीचे स्वरूप म्हणजे काय किंवा कृषी ह्या संज्ञेमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो हे आपण बघितलं. याविषयी कोणाच्या मनात काय प्रश्न शंका निर्माण झाली असेल तर या ठिकाणी माझा मेल आयडी दिला आहे, त्या ठिकाणी आपण मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो पुढील तासिकेला आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील कृषी असेल, या महाराष्ट्रातील कृषी असणाऱ्या कृषीची वेगळ्या प्रकारची असणारी कोणकोणते इम्पॉर्टन्स किंवा महाराष्ट्रातील कृषी अर्थव्यवस्थेत कशी महत्त्वाची आहेत हे आपण पुढील तासिकेला बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.